हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल द हंगर्स डायनिंग। आजची आपली रेसिपी आहे फूड कलर। अगदी घरगुती फूड कलर कसा तयार करायचा तो मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। याची पूर्ण रेसिपी बघण्याकरिता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। चला तर सुरुवात करूया। आपल्याला यासाठी काय काय लागणार आहे आणि हेल्दी असा घरगुती कलर असल्यामुळे तुम्ही हा घरी करू शकता। हा तुम्हाला एकच कलर मी सध्या सांगणार आहे, यानंतर आणखी नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईल। आता हा जो रेड कलर आहे तो आपण आज इथे बनवणार आहे। चला तर सुरुवात करूया। यासाठी मी इथे एक फ्रेश बीट घेतलेला आहे। याला छान शिलून घ्यायचं आहे। जी साल काढून स्वच्छ धुवून आपल्याला खिसून घ्यायचा आहे। असा बारीक पद्धतीने खिसायचा आहे। आणि एक प्लास्टिक घ्यायचं आहे तुम्हाला। जाडसर प्लास्टिक घेऊन एक प्लास्टिक किंवा चाळणीवर तुम्ही हे वाळत घालू शकता। असं पूर्ण फैलवायचं आहे आपल्याला, जेणेकरून हे जे बीटाचा खिस आहे हा चांगला वाढेल आणि अगदी व्यवस्थित वाळल्यानंतरच तुम्हाला याचा कलर बनवायचा आहे। अशा पद्धतीने जाडसर प्लास्टिकवर मी हा बीटाचा खिस इथे वाळत घातलेला आहे। साधारण एका दिवसात कडक उन्हात वाळवल्यानंतर तुमचा हा बीटाचा खिस छान वाढेल। असा उन्हामध्ये मी वाळत घातलेला आहे। थोडासा हलका वाढलेला आहे। आता पूर्णपणे हा बीटाचा खिस इथे व्यवस्थित वाढलेला आहे। जर हा खिस व्यवस्थित वाढणार नाही तर याचा कलर व्यवस्थित बनणार नाही। त्यामुळे तुम्ही हा खिस व्यवस्थित वाढू द्या। आता आपण याचा फूड कलर तयार करून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये, छोट्या भांड्यामध्ये तुम्हाला हे सुकलेला खिस यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याला अगदी 2 मिनटं आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला। बघू शकता तुम्ही मिक्सरमध्ये लक्षातच येत आहे कलर किती सुंदर आलेला आहे। असा हा कलर तयार झालेला आहे। आता आपण हा कलर चाळणीने अशी छान गाळून घेऊया। सपिटाची चाळणी असेल तर तुम्ही त्यामध्ये टाकून पण याला छान गाळून घेऊ शकता। बघा, असा जो जाडसरपणा आहे तो आपल्या चाळणीमध्ये बाहेर निघून जाईल आणि अगदी फ्रेश फूड कलर आपला इथे घरच्या घरी तयार होईल। खूप छान रेसिपी आहे आणि हेल्दी रेसिपी आहे। तर तुम्ही ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्सला वगैरे पण शेअर करू शकता। अशाच नवीन नवीन फूड कलर मी इथे तुम्हाला पुढच्या व्हिडिओतून सांगणार आहे। तुम्ही ही रेसिपी कशी वाटली मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता मी तुम्हाला याचा कलर करून दाखवणार आहे। बघू शकता थोड्याशा पाण्यामध्ये मी हा कलर टाकून दाखवलेला आहे। किती छान कलर आलेला आहे। तुम्ही हा कलर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। 5 ते 6 महिने तुम्ही हा कलर फ्रीजमध्ये ठेवू शकता। याला कुठलाही प्रकारचं कीड लागणार नाही। आणि ही फूड कलरची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।